है ना। अभी मैडम कोई चीज़ की ज़रूरत है, भले महानगर पालिका का अस्पताल है, लेकिन कोई चीज़ की ज़रूरत है जो आप चाहते हैं कि कहाँ पर से आप तक ये बात जान लीजिए, अभी आपके सामने ही है, सब कुछ अभी बराबर हो रही है। सब बराबर है। पब्लिक सहायता कर रही है, हाँ। गर्दी नहीं मचा रही है। नहीं, तो सुबह से कैसे क्या हुआ, कितने लोग आए, कितने लोगों का लिया आपने? सुबह से हमने 8 बजे से लाइन चालू की, तो बराबर नंबर रजिस्ट्रेशन किया बाहर से कि जिनको बहुत टाइम था उनको घर भेजिए और उनको टाइम दिया कि ये टाइम पे आओ। और कितने लोगों को आज वैक्सीन दिए? 502 लोगों को वैक्सीन दिए। आराम से हुआ, कोई दिक्कत नहीं? नहीं, कुछ भी दिक्कत नहीं। 1000 करने की क्षमता है हम में, तैयारी है हमारी। हाँ है ना। 2000 नहीं 2000 पर 1000 कर देंगे। हाँ, कोई चीज़ की ज़रूरत, लाइन चालू हो जाती है ना फिर। कोई चीज़ की ज़रूरत व्यवस्था में को लेके व्यवस्था तो ठीक है इसे। सब बढ़िया है? बढ़िया है। ठीक। के 2 शिफ्ट में इसे शुरू करने की महानगर पालिका की यंत्रणाओं को निर्देश दिए। कल जब मेरी चर्चा हुई तो आयुक्त महोदय ने कहा था कि हम 24 घंटे शुरू कर रहे हैं। मैंने कहा कि देखिए सर, आप 24 घंटे शुरू करेंगे, लेकिन हमारे कर्मचारी तो वही रोटेशन में रहने वाले हैं, इसलिए कहीं ऐसा ना हो कि यह अतिरेक हो जाए। और एक रिक्वेस्ट भी करी कि समाज में ऐसे भी लोग हैं जो अच्छी बातों में भी खामियां निकालते हैं। अब जिस दिन 24 घंटे करेंगे उस दिन कुछ लोग सोशल मीडिया पर ऐसे कमेंट करेंगे जी। कि लो, अब महानगर पालिका रात को 3 बजे बुजुर्गों को बुला रही है। बुजुर्गों की नींद हराम कर दी महानगर पालिका ने। कारण आपकी अच्छाई को नहीं, बुराई को ही देखेंगे। इसलिए ऐसा कीजिए कि इसे 2 शिफ्ट में कीजिए, सुबह 8 से 10 कीजिए। आयुक्त महोदय ने कहा कि मेरी इच्छा 16 घंटे करने की है। बोला आपकी इच्छा है तो आप 24 घंटे कीजिए, लेकिन मेरी एक बात ध्यान रखिए कि हम जिन कर्मचारियों से यह काम करा रहे हैं उनकी संवेदना, उनकी शारीरिक क्षमता, उनका परिवार, उनका आराम भी ध्यान रखिए। और ये ध्यान रखिए कि अगर आपने 24 घंटे किया तो लोग उससे संतुष्ट हो गए, सब लोग ऐसा नहीं, उसमें भी निगेटिव कमेंट्स आएंगे। इसलिए 14 घंटे फुल स्ट्रेंथ के साथ में, जहाँ 1 सेंटर चल रहा है वैक्सीनेशन को, वहाँ 2 कर दें हम, लेकिन ये समय न बढ़ाए। आयुक्त महोदय ने निर्णय को स्वीकृत किया। आज पहला दिन है और पहला दिन होने के बाद मैं हमारा इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर का हूँ, यहाँ देखने के लिए आया हूँ। सभी लोगों से चर्चा की, जो लोग बाहर निकले उनसे चर्चा की, जो लोग अंदर हैं उनसे चर्चा की। व्यवस्था से सभी लोग संतुष्ट हैं, कर्मचारियों के व्यवहार से सभी लोग संतुष्ट हैं। अगर इसको रैंकिंग देना चाहे तो हम A++ की रैंकिंग दे सकते हैं। इसमें किसी प्रकार की कोई हरकत नहीं, इसी सुंदर व्यवस्था यहाँ के कर्मचारियों की। एक बात जो आप उनसे कहना चाहते हैं, बिकॉज वो जो काम कर रहे हैं वो आपने हमेशा सराहा है। देखिए, महानगर पालिका को लेकर के सब लोग बार बार कुछ इस प्रकार का सोशल मीडिया के माध्यम से वातावरण तैयार करने की कोशिश करते हैं कि जिससे वे सामान्य जनता, जिन्हें राजनीति से कोई लेना देना नहीं, वो संभ्रम में पड़ जाते हैं। आज मेरा हेल्थ वर्कर जब एक दिन में 502 लोगों को वैक्सीन लगा रहा है और महानगर पालिका के संसाधनों से महानगर पालिका के हॉस्पिटल में लगा रहा है, तो यह उन सारे लोगों के सामने जवाब है। आपने पूछा 1000, तो हमारे साथियों ने कहा हाँ 1000। आपने पूछा 2000, तो उन्होंने कहा नहीं, ये संभव नहीं। तो जितना संभव है वह सब करने का मादा हमारे कर्मचारियों में है। अवसर देने की और विश्वास करने की बात है। हमने अवसर दिया, विश्वास दिया, उन्होंने किया। और जो लोग महानगर पालिका को लेकर प्रश्न चिन्ह लगाते हैं, उनसे मैं केवल इतना ही कहना चाहता हूँ कि अरे भाई, टूटी टहनी एक दिन पतवार होती है और छोटी सी चिंगारी ही अंगार होती है, और कुचली गई, रौंदी गई जो बेबस समझकर, वो ही मिट्टी एक दिन मीनार होती है, वही मिट्टी है। मन बोल रहे हैं, मतलब कुछ जाकर बातें नहीं बराबर भीड़ ज़्यादा थी ऐसा मेरे पास। हाँ रिपेयरिंग चालू है क्या? हाँ सर।
आता या आठवड्यात काय वाटतं? या सकाळी सगळ्यात पहिले एक नवीन आमच्या वॅक्सिनेशन सेंटर सुरू झाला बाबुलवाड्यात, त्याच्या उद्घाटनाला गेलो होतो. त्यानंतर तिथं स्वास्थ्य सभापतींना सोबत घेऊन दही बाजार या परिसरात गेलो. हैवाक होता तिथे. ॲक्च्युअली तिथे सब्जी भाजीची दुकानसुद्धा बंद करून ठेवली होती लोकांनी. तर त्यांनी समजवला की तुम्ही भाजी विकू शकता, फळं विकू शकता, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. दही बाजार आहात, आपण दही विकू शकता, पण रस्त्यावर दुकान लावू नका. एवढी भीती लोकांमध्ये होती की सर्व दुकान बंद होते. मी त्यांना सांगितलं की नियमाचं पालन करून सब्जी भाजी विका, रस्त्यावर दुकान लावू नका. तिथनं अमरदीप टॉकीजकडे आलो. अमरदीप टॉकीजच्या बाजारमध्येही खूप कमी दुकानं होते. फक्त निकालस मंदिरवाला रोड जो इतवारी भाजी मंडीचा आहे तिथे रस्ता लहान असल्यामुळे एखादी बाईक आली आणि ती आडवी झाली तो रस्ता पूर्ण जाम होऊन जाते. तिथे गर्दी दिसली. NDSच्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेतलं. तर तिथे व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंग असायला पाहिजे या दृष्टीने सांगण्यात आलं. ज्या लोकांनी मास्क नाही लावला होता त्या दुकानदारांना मास्क लावायला प्रेरित केला. काही लोकांना दंडसुद्धा तिथे करण्यात आला. कारण जी भाजी खरेदी करायला आलेले आहेत ते जर मास्क नाही घालते तर त्यांच्या माध्यमातून व्यापाराला होऊ शकतं आणि व्यापाराच्या माध्यमातून लोकांनापर्यंत पसरू शकते. म्हणून ती कारवाई तिथे केली. पण जेवढे व्यापारिक प्रतिष्ठान आहे ते पूर्ण स्वरूपात बंद आहे. मागच्या आठवड्याप्रमाणे यावर्षीही या आठवड्यातही, वर्ष नाही या आठवड्यातही चांगला प्रतिसाद व्यापाऱ्यांचा आहे. लहानपासून मोठे दुकानपर्यंत सर्व दुकानं बंद आहेत. प्रत्येक बाजारात बंद आहे. आता बर्डीमध्ये मी आलो, इथेही बंद आहे. सुनील हिरणवारजी आमचे सभापती यांच्यासोबत चर्चा केली तो पूर्ण गोकुलपेठ बाजार बंद आहे. वर्धमान नगरसाठी आमचे सभापतीसोबत चर्चा केली तो सुद्धा बंद आहे. महाल बाजार मी स्वतः फिरून आलो तोही बंद आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद बंदला आहे. पण या आठवड्यात एक गोष्ट दिसते आहे की रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या मागच्या आठवड्यापेक्षा जास्त आहे. तसा या बंदमध्ये तो निर्बंध नाही आहे. तरीही मी आपल्या माध्यमातून नागरिकांना निवेदन करतो की रस्त्यावर गर्दी नाही झाली पाहिजे म्हणून आम्ही बंद केला आहे. आणि आपण जर असंच रस्त्यावर फिराल तर नैसर्गिकरित्या ही आपल्याकडनं एकीकडे आम्हाला समर्थन देणार आणि दुसरीकडे आपण पुन्हा करोना पसरण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. अति आवश्यक कार्य असाल तरच घरून निघा, आवश्यक कार्य नसेल तर आपण घरी राहा. हे सर्व आपण नियमितप्रमाणे पालन करा हा मी आपल्या माध्यमातून निवेदन करतो. दुसरी सूचना आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो की नागपूर महानगरपालिकाचे जे मेजर 3 आमचे सेंटर आहे, एक पाचपावलीचा, दुसरा इंदिरा गांधी हॉस्पिटल गांधीनगरचा, तिसरा आयसोलेशनचा. या 3ही हॉस्पिटलमध्ये 2 शिफ्टमध्ये वॅक्सिनेशनची व्यवस्था आम्ही केली आहे. कालपर्यंत परवापर्यंत जी व्यवस्था होती ती सकाळी 8 ते 5पर्यंतची होती. आता ती व्यवस्था सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंतची केली आहे. सलग 14 तास वॅक्सिनेशन करण्याच्या नागपूर महानगरपालिकाचे हे 3 मोठे दवाखान्याने निर्णय घेतलेला आहे. तशी आम्ही व्यवस्था केली आहे. मी रात्री इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये जाऊन आलो. जेव्हा मी तिथे हाजरी लावली तिथे जवळपास 9:35 झाले होते आणि 502 लोकांचं लसीकरण त्या एकाच ठिकाणी झाला होता. त्यांची तयारी 1000पर्यंत करण्याची आहे. आजपासून आम्ही तिथे रजिस्ट्रेशनचे काउंटर वाढवतो, 2 काउंटर वाढवतो आणि ते वाढवल्यानंतर आम्ही नक्कीच त्या सेंटरच्या माध्यमातून 1000 लोकांपर्यंत लसीकरणाची व्यवस्था करू शकतो. नागरिकांना आम्ही पुनश्च विनंती करतो की आपण लसीकरण केंद्राला जाण्यापूर्वी ऑनलाईन आपलं रजिस्ट्रेशन करा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला तारीख मिळेल, वेळ मिळेल. त्या वेळेप्रमाणे आपण जर तिथे गेले तर आपली वेळ वाचेल आणि गर्दी होणार नाही. आणि गर्दी नाही झाली तर करोना पसरण्याची शक्यताही कमी असते. थोडाला दररोज जी वाढणारी रुग्णसंख्या ती कुठंतरी अजूनही आटोक्यात आलेली दिसत नाही. ती रुग्णसंख्या वाढतीवरच आहे. तर काय सांगता? नागपूर महानगरपालिकाने या दृष्टीने जे बाहेरून येणारी बसेस आहेत त्याची तपासणी करण्याचा निर्णय NDSच्या माध्यमातून केलेला आहे. ॲक्च्युअल बाहेरून जे बसेस येतात ते भरपूर भरून बस येतात. त्या नागरिकांवर सुद्धा जर बस पूर्ण भरून आली, काही नियमांचं पालन नाही केलं, जे 50% निकास आहे त्याचं पालन नाही केलं आणि काही ठिकाणी तो अशी सूचना मिळाली आहे की लोक उभे होऊन बसमध्ये येतात. म्हणून ही सर्व यंत्रणेकडे महानगरपालिका प्रकर्षाने लक्ष देण्याच्या महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ही जे सध्या जे पसरत आहे जुन्या याच्यात स्लम वस्तींमध्ये याचा जास्त प्रसार होता. आता मॅक्झिमम सिव्हिल एरियामध्ये हे जास्त प्रकार आहे. म्हणून थोडासा
आम्हाला ऑटोकॅड काढण्यासाठी आणि हा इस्कॅटर्ड आहे. पूर्वी वस्ती पॉझिटिव्ह येत होती, हा इस्कॅटर्ड आहे. म्हणून कॉर्पोरेशनला एकच मार्ग आहे की लोकांनी स्वतःची सुरक्षा स्वतः सांभाळली तर महानगरपालिकेला सहकार्य होईल. आम्ही तोच निवेदन वारंवार करत आहोत. पेशंट जर आला तर त्याच्यासाठी संसाधन आणि त्याचं समाधान होईपर्यंत उपचार करण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे. पण वैयक्तिक अनुशासन हे नागरिकांनाच पाळावं लागेल. आपल्या माध्यमातून ही विनंती करतो की ही संख्या जर आटोक्यात आणायची आहे तो आपण वैयक्तिक अनुशासनचं पालन कराल ही नम्र विनंती. साप्ताहिक बाजार जे आहे ते बंद आहेत, आता पुन्हा एक्सटेंड झाले आहेत. काल साप्ताहिक बाजार दुकानदारांनी आंदोलन केलं होतं, त्यांच्याबद्दल काही विचार करण्यात आला आहे? साप्ताहिक बाजार जे बंद आहे ते नावाचे साप्ताहिक बाजार आहे. नागपूरचा एखादा तरी साप्ताहिक बाजार सांगा जो दुसरा दिवस लागत नाही. प्रत्येक दिवस बाजार लागते, पण मंगळवारी म्हणजे मंगळवारी बाजार असं नाव ठेवून दिलं. आजही आपण मंगळवारीमध्येचा बाजार आहे, इतवारीमध्ये इतवारी बाजार, आजही बाजार आहे. हे जे जुने साप्ताहिक बाजार होते या साप्ताहिक बाजाराला नागपूर शहरात तो प्रतिदिवसाचे बाजार झाले. कारण जुन्या काळात शहर बाहेरपर्यंत पसरलेला होता, लोक शहरात येऊन खरेदी करत होते. आता तशी स्थिती राहिली नाही आणि ते साप्ताहिक बाजाराने दररोजच्या बाजाराचं स्वरूप घेतलेलं आहे. आणि दररोजच्या बाजाराचं स्वरूप घेतल्यामुळे मला असं वाटतं की त्यांना व्यापार करण्याची बाकी दिवशी संधी आहे, म्हणून काही अड़चन मला वाटत नहीं। राष्ट्रीय संत तुकडोजी सभागृह में महानगरपालिका ने वैक्सीनेशन सेंटर कल शाम को शुरू किया, वहाँ का विजिट किया, दोनों जगह की व्यवस्था देखी। साथ ही साथ में दही बाज़ार जो एक महानगरपालिका के परिक्षेत्र का पुराना बाज़ार है वहाँ निरीक्षण करने के लिए गया। वहाँ का बहुत भयातुर वातावरण था, दुकानदारों की दुकानें बंद थी, सब्जी की दुकानें भी बंद थी, दही की दुकानें भी बंद थी। उन्हें मैंने समझाया यह बंद है लेकिन आप सब्जी फल बेच सकते हैं और दही और दूध भी बेच सकते हैं, लेकिन नियमों के अंतर्गत बेचिए, आप सोशल डिस्टेंसिंग का पालन करें, मास्क लगाएं और उसको बेचें। इस प्रकार का निर्देश उन्हें दिया और कहा कि आप डरे नहीं लेकिन सुरक्षा का पालन करते हुए सब्जी भाजी बेच सकते हैं करके। अमरदीप टॉकीज के सामने आने के बाद वहाँ भी बाज़ार लिमिटेड था, लोग सोशल डिस्टेंसिंग का पालन कर रहे थे। केवल निकालस मंदिर से भाजी मंडी इतवारी का जो बाज़ार था वहाँ थोड़ी गर्दी दिखी, इसलिए वहाँ नागरिकों को सूचना दे करके जागरूकता करते हुए मास्क लगाने का निवेदन किया। दुकानदारों से मास्क लगाना, नागरिकों से मास्क लगाना है। कुछ प्रमाण में वहाँ पर दंड भी करना पड़ा, कारण जो लोग बगैर मास्क के थे उन्हें दंड करके एक संदेश देना भी नितांत आवश्यक है। इस दृष्टि से वहाँ दंडात्मक कार्रवाई भी की गई। लेकिन इतवारी का मुख्य बाज़ार पूरा बंद है, महल का मुख्य बाज़ार बंद है, वर्धमान नगर बंद है, गोकुलपेट बंद है, शहर के सभी मुख्य बाज़ार बंद है और नागरिकों ने बहुत अच्छा प्रतिसाद दिया है। लेकिन रास्ते पर घूमने वाला जो नागरिक है इसकी संख्या पिछले हफ्ते से ज़्यादा बढ़ी है। मैं आपके माध्यम से निवेदन करना चाहता हूँ कि रास्ते पर गर्दी ना हो, भीड़ ना हो, लोगों की आवागमन पर लॉकडाउन में प्रतिबंध तो नहीं है, लेकिन निवेदन है अति आवश्यक काम हो तो भी बाहर निकले। मैं निवेदन करना चाहता हूँ कि अगर आपको अति आवश्यक कार्य है तो आप बाहर निकलें, अन्यथा आप घर में रहें। प्रशासन ने यह बंद आपके स्वास्थ्य के लिए पुकारा है, आपके अपने स्वयं के स्वास्थ्य की दृष्टि से आप महानगरपालिका को सहयोग दे करके स्वयं की सुरक्षा का ध्यान रखें। यही निवेदन मैं आपके माध्यम से करना चाहता हूँ। चालू लेट हो ठीक है ना।